नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीने अनेक नेते दिले, पण एक नाव लोकांच्या हृदयात कायमचं कोरलं गेलं. जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब नवणे. अण्णा म्हणजे फक्त नेता नव्हते, अण्णा म्हणजे तडफ, अण्णा म्हणजे रुबाब, अण्णा म्हणजे शब्दांवर चालणारी जनता. त्यांचा दरारा कसा होता हे सांगण्यासाठी एक घटना पुरेशी आहे. एस टी बसने प्रवास करताना जर जागा नसली तर कंडक्टर स्वतः उठून उभं राहत असे, कारण त्या गादीचा मान नव्हता, तो मान होता अण्णांच्या व्यक्तिमत्वाला. ती जागा लोकांच्या मनातून अण्णांसाठी उभी राहायची, म्हणून कंडक्टर स्वतःच्या पायावर उभं राहायचा. पण खरी कहाणी पुढे आहे. एकदा शेवटची बस शिरगावपर्यंत जाणार होती, धामोड गावापर्यंत नाही. ड्रायव्हरने सगळ्यांना उतरवलं, अगदी कंडक्टरलाही, आणि नंतर 50 असणी ती एस टी बस धडधाकट रिकामी एका माणसासाठी धावत सुटली. हो, फक्त अण्णासाहेब नवणे यांच्यासाठी. आजच्या काळात असं झालं असतं तर गाजावाजा झाला असता, नोकरीवर बंधनं आली असती. पण त्या काळी अण्णांचा दरारा असाच होता. नोकरीपेक्षा मोठं होतं अण्णांचं नाव, आदेशापेक्षा मोठा होता अण्णांचा मान. त्यांच्या नावापुढे कोणी डोकं वर काढायचं धाडस करत नव्हतं, कारण तो काळ होता नवणे अण्णांचा शब्दांचा काळ. हा होता अण्णांचा रुबाब. जिथं जनता उभी राहते तिथं इतिहास नतमस्तक होतो. बस ही थांबत नव्हती, बस त्यांच्या पायाशी धावत होती. आणि आज जेव्हा मी भागात जातो, लोकांच्या दारापर्यंत जातो, तेव्हा मी माझ्या आजोबांचं नाव सांगतो आणि मग माझं नाव सांगतो. त्या क्षणी काहींच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात, काही लोक जागेवरून आदराने उठून राहतात, तर काही जुन्या आठवणी सांगतात. अण्णांनी आमच्यासाठी हे केलं होतं, अण्णांनी ते उभं केलं होतं. ते ऐकताना माझं मन भरून येतं. माझे आजोबा एवढा मोठा वारसा आम्हाला देऊन गेले आहेत. आज मला फक्त एकच शब्द द्यायचा आहे. हा वारसा, हा मान, ही ओळख मी जपणारच, मी सांभाळणारच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.